तोंडाला चव नसेल किंवा घरात कोणतीही भाजी शिल्लक नसेल तर ही अशी 2 मिनिटात बनवून तयार होणारी चमचमीत भरलेली मिरचीची भाजी नक्की ट्राय करा। तर नमस्कार, मी संगीता, फूडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अतिशय झटपट होणारी आणि कांदा लसूण न वापरता अगदी झटपट होणारी अशी भरलेली मिरची कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला साधारण जाडसर अशा ह्या मिरच्या घ्यायच्या आहेत, ज्या की शिमला मिरचीसुद्धा नाही आहे, म्हणजे ढोबळी मिरचीसुद्धा नाही आहे, ही जरा कमी तिखट असते। पण तुम्हाला जर तोही तिखटपणा घालवून टाकायचा असेल तर तुम्हाला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे, त्यामुळे त्यातला जो काही तिखटपणा असेल तो सगळा निघून जाईल। त्यानंतर त्याला मधून अशी चीर करून आपल्याला त्याच्या बिया आहेत मिरचीतल्या त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत, त्यामुळे अजिबातच तिखट लागणार नाही आपल्याला। तर आपल्याला सगळ्या मिरच्यांना अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि बिया काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला इथे सारण तयार करूयात आपण, म्हणजे आपल्याला जे भरायचं आहे मसाला तो तयार करूया। त्यासाठी आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, हळद, धणेपूड, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मिरच्या स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आपला देठ आहे ते देठ काढू नका, देठ तसंच ठेवायचं आहे आपल्याला, मधून चीर करून त्यामध्ये आपल्याला थोडा थोडा मसाला यामध्ये हा भरून घ्यायचा आहे। ना कांदा ना लसूण इतर कोणतंही जास्त तामझाम किंवा झंझट न करता अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर इथे तेल छान तापलेलं आहे। तेल तापल्यानंतर तेलामध्ये आपल्याला या सगळ्या मिरच्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत। इथे कुठलीही फोडणी करायची नाही आहे, काहीच नाही आहे, अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आता हे छान आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला 2 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला याची 2 मिनिटं ही नाही 1 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे, कारण अगदी झटपट होणारी आहे ही, लगेच शिजते। कारण शिजून झाल्यानंतर त्याचं जे मिरचीचं जे साल आहे ते अतिशय पातळ असतं, ते लगेच शिजून जातं। त्यानंतर वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हे उलटं पालटं करून घ्यायचं आहे। एक बाजू छान शिजलेली आहे, आता दुसरीकडील बाजूसुद्धा आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, अगदी तुम्ही तव्यात सुद्धाही करू शकता। थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला, त्यानंतर परत 1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि मग आपल्याला उरलेला जो मसाला आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये पाण्याचा थोडासा शिंतोडा मारून आपल्याला परत एक अर्धा मिनिटासाठी आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे आणि आपली अशा प्रकारे ही भरलेली मिरचीची रेसिपी तयार झालेली आहे, भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अजून छान अशा नवीन आणि झटपट रेसिपीसोबत। तोपर्यंत हॅपी कुकिंग।